तर जुन्नरमधील कार्यक्रम हा पक्षाचा कार्यक्रम असल्यामुळे निदर्शनं करण्याची गरज नाही असं मत सुनील तटकरे यांनी व्यक्त केलं. ऐकूयात. एक असं आहे तसं त्यांनी निदर्शनं करण्याची काहीच आवश्यकता नाही. हा पक्षाचा कार्यक्रम आहे. माझ्या जिल्ह्यामध्ये अनेक वेळा भारतीय जनता पक्षाचे नेते येतात, मंत्री येतात. आम्ही कधी त्याच्याबद्दल आक्षेप घेत नाहीत. त्यामुळे अशा पैचं महायुतीच्या एकतेला गालबोट लावण्याचं काम कोण करत असेल तर त्यांना ताकीद वरिष्ठ पातळीवरती मिळाली पाहिजे असं माझं स्पष्टपणाची भूमिका त्या ठिकाणी आहे. काही काही ठिकाणी जे आहे काही गैरसमज झाले असतील तर ते दूर करण्यात येतील. अनेक वेळा जे कार्यक्रम जे आहेत ते स्थानिक आपल्या पक्षाचे लोक जे आहेत हे आखत असतात आणि त्याच्यामुळे नेमक्या या काही गोष्टीच्या त्रुटी राहून जातात. माझी सगळ्याच पक्षांना म्हणजे महायुतीचे तिन्ही पक्ष BJP असेल, शिंदे शिवसेना असेल, अजितदादा पवार गट असेल, हे सगळे कार्यक्रम करताना स्थानिक तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपण बोलवावं, त्यांना कार्यक्रमामध्ये सहभागी करून घ्यावं असंच मी सगळ्यांना सांगेन. तर अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला काळे झेंडे दाखवण्यात आले आणि या घटनेचा अमोल मिटकरींसह रुपाली चाकणकर यांनी निषेध केला. हे महायुतीमध्ये अशोभनीय आहे. महायुतीला गालबोट लावण्याचा हा प्रकार आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तात्काळ खुलासा करावा अशी मागणी मी केलेली आहे. जर महायुतीमध्ये तिन्ही पक्ष एकत्र नांदावे असं सर्वांना वाटत असेल तर अशा प्रकारची निदर्शनं याचं राष्ट्रवादी काँग्रेस समर्थन करू शकत नाही. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून उपमुख्यमंत्र्यांनी खुलासा करण्याची मागणी मी याबाबत केलेली आहे. हा आमच्या पक्षाचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे मला वाटतं आशाताईंना त्याची थोडीफार कल्पना असेल. पण अशा पद्धतीने झेंडा दाखवण्यापेक्षा त्या दादांकडे जरी आल्या असतं तरी दादांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं असतं. मला असं वाटतं की ही एक स्टंटबाजी आहे आणि दादा कोणीही आलं, नाव गाव जात धर्मपात काही विचारत, पक्षही विचारत नाही, ज्याचं येईल त्याची तक्रार ऐकून घेतात आणि प्रश्न सोडवतात. इथे हा संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्याच्यामुळे असे स्टंटबाजीचे प्रकार मध्ये मध्ये होत राहणार आहेत आणि आम्हाला त्याचं विशेष वाटत नाही. वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आता रामगिरी महाराजांनी स्पष्टीकरण दिलं. मी फक्त उदाहरण दिलं, कोणताही वाद किंवा कुणाचाही अपमान करण्याचा आपला हेतू नव्हता असं महाराजांनी सांगितलं. विरोधकांकडून जाणीवपूर्वक आपल्या वक्तव्याचा विपर्यास करून वाद पेटवण्यात आला असा आरोप त्यांनी केला. आमचे जे शब्द आहेत त्याचे क्लिप व्हायरल करून आणि गावोगावी मोठ्या मोठ्या शहरामध्ये दंगल सुरू झाले. काय कारण? असं कोणतं बयात आम्ही त्या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे दंगल करण्यासारखं? उदाहरण दिलं. जे उदाहरण सत्य आहेत ते ग्रंथात आहेत, त्याला पुरावा आहेत. प्रमाणाशिवाय आम्ही कोणते शब्द वापरलेले नाही आहेत.